शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। राज आमच्या चर्चेतही नाही। मुंबईतील बैठकीनंतर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नितला यांचे खडे बोल। आघाडीला इंजिन जोडण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न, मनसे देखील संतप्त। ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख रक्कम मागणी केल्यास कारवाई, तक्रारीत तथ्य आढळल्यास ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांकडून रक्कम वसूल करणार। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांचा इशारा। ऊसाची तोडणी करताना ऊस पीक चांगले नाही, खराब आहे, ऊस पडलेला आहे, क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाहीत असे कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख रकमेत पैशाची किंवा वस्तूची आणि सेवांची मागणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी दिलाय। निवडणूक गैरव्यवहार एसआयटी चौकशीला नकार, राहुल गांधींच्या आरोपांवरून दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। अतिवृष्टी भागातील विहिरींच्या दुरुस्तीसाठी मदतीची प्रक्रिया कार्यान्वित, रोहयोकडून शासन निर्णय जारी। 30,000पर्यंत अर्थसहाय्य, आगाऊ रक्कम मिळणार। पात्र लाभार्थ्यास दुरुस्तीच्या अंदाजपत्रीय खर्चाच्या 50% रक्कम म्हणजेच 15,000 रुपये आगाऊ स्वरूपात दिले जाईल। उर्वरित 50% रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल। देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्या शिंदेंच्या योजना, आनंदाचा शिजा, माझी सुंदर शाळा, 1 रुपयात पीक विमा, स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप, योजना दूत योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनांचा समावेश। राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी देणार, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आढावा बैठक घेतली। आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणार। 5 जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट। 48 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, बीडीओंकडे विहीर मंजुरीचे अधिकार, दुरुस्तीसाठी 30,000, निम्मी रक्कम आगाऊ देणार। धान उत्पादक व्यापाऱ्यांच्या दारात दिवाळी तोंडावर पण घरात अंधार, शेतकऱ्यांना आधारभूत केंद्राची प्रतीक्षा। शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी निधीची तरतूद, परदेशातील शेती प्रयोगांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना व्हावी या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी 1,20,00,000 रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। यामुळे यंदा शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी देखील मिळणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त वाघेगव्हाण गावाच्या मूलभूत सुविधांसाठी 25 लाखांचा निधी देणार, भाजपा गटनेते प्रवीण दरेकरांचा वाढदिवस शेतकऱ्यांच्या बांधावर। सोयाबीनच्या दरात झाली मोठी घसरण, जिंतूर बाजार समितीत कमाल 4,191 तर किमान 3,800 रुपयाप्रमाणे भाव, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनचा दिलासा, जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वापर, 10 गावातील शेतकऱ्यांना मदत। सोलापूर जिल्ह्यात 796 तलावांना पुराचा फटका, सीना नदीच्या महापुराने जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सर्वाधिक फटका रस्त्यांना बसलाय। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, ऊसाला प्रतिटन 5 रुपयांची कपात, वादग्रस्त विधानाबद्दल आमदार संग्राम जगताप यांना पक्षाची नोटीस। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला 7,110 रुपयांचा दर, सीसीआय कडून राज्यात उद्यापासून खरेदी सुरू होणार। कापसाचे वेचणीपूर्व सौदे करण्याची वेळ, दिवाळीसाठी पसरल्या पदर, कमी भावात कापसाची विक्री। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी तर 10वीची 20 फेब्रुवारीपासून, राज्य शिक्षण मंडळातर्फे परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर। दिवाळीनंतर राज्यात थंडीची लाट येणार, ला निनाच्या प्रभावामुळे यंदा हाडे गोठवणारी कडाक्याची थंडी पडेल, ऑक्टोबर अखेरनंतर ला निनाचा प्रभाव सक्रिय। राज्यात 3 कोटी जमीन मोजणी प्रलंबित, लवकरच खासगी भूकर मापकांची नियुक्ती, खासगी भूकर मापक नेमण्यासाठी नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर एजन्सीची नेमणूक करण्यात येईल। आनंदाचा शिधा, निवडणुकीपुरता सणासुदीला मिळणार शिधा बंद, शासनाच्या निर्णयामुळे गोरगरीब जनतेमध्ये नाराजी। भोकरदनच्या मतदार यादीमध्ये गोंधळ, असंख्य तक्रारी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी। राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, मान्सून संपूर्ण देशातून परतण्यासाठी पोषक स्थिती, राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल, 500 ग्रामसेवकांची कार्यशाळा, एका दिवशी बनवली वेबसाईट, सर्व बाबी ऑनलाईन, केला अनोखा विक्रम।
तुकडेबंदी कायदा रद्द, मात्र अध्यादेश कधी निघणार? 50 लाख नागरिकांची अंमलबजावणीकडे लक्ष. कलम 8ब ही तरतूद रद्द करण्यासह महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यातील नियम बदलावे लागतील. शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोदीला लातूरमध्ये उत्तम प्रतिसाद. लातूर जिल्ह्यातील औसा, रेणापूर आणि लातूर तालुक्यांमधून जाणार महामार्ग. विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय. 15,200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5,094 रुपये भरपाई. मंगळवेढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत 15,200 रुपयाचा हप्ता भरून देखील नुकसान भरपाई म्हणून केवळ 5,994 रुपये मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि प्रशासनाच्या साटेलोट्यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. गोंदिया जिल्ह्यातील देवरीसह 7 तालुके पूर्णतः बाधित. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी निकष जाहीर. जून आणि जुलै महिन्यातील नुकसान भरपाईची रक्कम आली. दिवाळीपूर्वी गुळाचा गोडवा वाढलाय. दर पोहोचलाय क्विंटलला 5,000. पावसाच्या उघडीपीमुळे गुऱ्हाळ घरांना गती. गतवर्षीपेक्षा 1.77 लाख क्विंटलने आवक वाढली. सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात. अतिवृष्टीमुळे शेतकरी आगीतून फोपाट्यात. सरकारी मदतीकडे डोळे लागलेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा ॲव्हरेज कमी झालाय. एकरी 2 ते 2.5 क्विंटल सोयाबीन हाती येतंय. त्यातून 8 ते 10 हजार रुपयांचं उत्पन्न मिळेल. खर्च मात्र एकरी 20,000 रुपयांपर्यंत गेलाय. खानदेशात पपई दर 20 ते 25 रुपयांची किलो. पावसामुळे आवक कमी. मागणी कायम असल्यामुळे दरात सुधारणा. किलोला अवघा 15 रुपयांचा भाव. बटाटा उत्पादक शेतकरी हवालदिल. खेड तालुक्यात रब्बी हंगामातील बटाट्याची काढणी सुरू. भावघटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. राज्यातील 1,10,00,000 लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण. आदिती तटकरे यांची माहिती. 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची ई-केवायसी प्रक्रिया होत असून 40 लाख महिलांची ई-केवायसीची 90% प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड. भाऊबीजेसाठी निधी आलाय. प्रत्येकी मिळणार 2,000 रुपये. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात उद्या 14 ऑक्टोबर पासून जमा केला जाईल. कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही. 28 ऑक्टोबरला राज्यातील शेतकरी आणि मजुरांचा नागपुरात मोर्चा. बच्चू कडूंचा एल्गार. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकांना हमीभाव तसेच दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी 28 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील लाखो शेतकरी आणि मजूर नागपुरात मोर्चा घेऊन येणार आहेत. कांदा कोणाला रडवणार? ऐन दिवाळीत बफर साठा येणार. परदेशातून फक्त 10% मागणी. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे. कर्नाटकातील खरीप कांद्याची काढणी आधीच सुरू झाली आहे. राजस्थान आणि गुजरातमधून देखील खरीप हंगामातील कांद्याचा पुरवठा होऊ शकण्याची अपेक्षा आहे. या सर्व परिस्थितीत कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध होणार असल्यामुळे भाव कोसळू शकतात, असे कांदा निर्यातदारांनी सांगितले. चांदी प्रति किलो 1,85,000 रुपयांवर. सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळे सोनेही विक्रमी पातळीवर. महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून माघारी. मोसमी वारे लवकरच देशाचा निरोप घेणार. ठिबक अनुदानासाठी केंद्राकडे 345 कोटींचा प्रस्ताव. राज्यात शेतकऱ्यांना ठिबक अनुदानासाठी देण्यासाठी 345 कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. हा निधी वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाचा प्रयत्न राहील. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.